तुमची मुलं बुद्धिमान व्हावी असं तुम्हाला वाटतं का? होऊ शकतं. कसं? तुमच्या मुलांना तुम्ही जास्तीत जास्त अनुभव दिला, तर तुमची मुलं ही बुद्धिमान होऊ शकतात. ते कसं? आपल्या मेंदूतील न्यूरॉन्सच्या ज्या परस्पर संबंधातील जोडण्या आहे, त्या जोड्या आहे, त्या जेवढ्या वाढतात, तेवढी मुलाची बुद्धिमत्ता वाढत असते. म्हणून मुलाला जास्तीत जास्त गोष्टींचे अनुभव देणं फार गरजेचं असतं. मागच्याला ठेच पुढचा शहाणा ही म्हण जरी आत्तापर्यंत चालत आली तर ती फारशी उपयोगाची नाहीये. दुसऱ्याच्या अनुभवावरून तुमच्या मुलाची मुलीची बुद्धिमत्ता वाढू शकत नाही. ते फक्त एखाद्याच्या अनुभवावरून किंवा नॉलेजवरून तुमची मुलं पोपट होऊ शकतात, पण गरुड होऊ शकत नाही. गरुड होण्यासाठी, स्वतःची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी त्यांना स्वतःचा अनुभव देणं फार गरजेचं आहे. घरातल्या थोड्या मोठ्यांचा आदर जरूर करा, त्यांचा मान जरूर राखा, पण त्यांच्या अनुभवावरून तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकत नाही. कारण ते ज्यावेळेस मोठे होत होते, त्यांचं सराउंडिंग, त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांना मिळालेल्या संधी आणि त्यांना मिळालेलं आयुष्य, त्यावेळेच्या चॅलेंजेस आणि संकटं, त्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग, हे सगळं वेगळं होतं. आणि आत्ताचा काळ खूप वेगळा आहे. आत्ताच्या मुलांच्या समोरच्या संधी वेगळ्या आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या अनुभवावरून तुमचं आयुष्य तुम्ही घडवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचे अनुभव लागतात. मुलांना निसर्गात न्या. त्यांना झाडं, पानं, पक्षी, फुलं, डोंगर, दऱ्या, आकाश, आकाशाच्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा दाखवा. त्याला मार्केटमध्ये न्या, त्याला भाजी बाजारात न्या, त्याला पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या भाज्यांचे टेक्स्चर कसे आहेत, रंग कसे आहेत, हातात घेऊन प्रत्येक भाजी त्याला दाखवा. कुठल्या भाजीचा कुठला शेड आहे ते दाखवा. बऱ्याचशा आयांना आपल्याला स्वतःला देखील बऱ्याचशा भाज्या माहिती नाहीत. त्याला ग्रॉसरी शॉपमध्ये न्या, त्याला वेगवेगळ्या धान्यांचे प्रकार दाखवा, त्याचं टेक्स्चर दाखवा. एकदल धान्य कोणतं आहे, द्विदल कोणतं आहे, त्याची माहिती द्या. त्यांना निसर्गात न्या, त्याला किल्ले दाखवा, त्याला इतिहासाचा आनंद किंवा उत्सुकता, जाणून घेण्याची उत्सुकता त्याची जागृत होईल याची काळजी घ्या, याची तयारी करून घ्या. घराच्या चार भिंतींच्या बाहेरचं जग जोपर्यंत तुम्ही मुलाला दाखवत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांना बाहेरचा निसर्गाचा परिचय करून देत नाही, तोपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता वाढू शकत नाही. जशा जशा घटना पुढे जातील, जशी जशी संकटं येतील किंवा परिस्थिती येईल किंवा छोट्या छोट्या घटनेतनं मुलं शिकत जातील, तसं तसं त्यांच्या मेंदूतील न्यूरॉन्सच्या परस्पर संबंधातील जोडण्या या वाढत जातात आणि मुलं बुद्धिमान होतात. साधं छोटंसं संकट म्हणजे छोट्या मुलाचं संकट काय असू शकतं? सायकल चालवताना धडपडला, पडला. अरे पडू द्या, पडू द्या त्याला, पडू द्या. त्यातनं कळेल त्याला आणि त्यातनं तो शिकेल आणि तो पुढे जाईल. ती मेमरी त्याच्या मेंदूमध्ये एक प्रतिमा बनून राहील. अशा वेगवेगळ्या घटनांच्या प्रतिमा त्याच्या मेंदूमध्ये साचतात आणि मेंदूतील न्यूरॉन्सच्या परस्पर संबंधाची जोडण्या, ज्या जोड्या आहेत त्या वाढत राहतात. त्यातनं मुलं बुद्धिमान होतात, तल्लख बुद्धी होते आणि हुशार होत जातात. निर्णय क्षमता वाढते त्यांची. म्हणून आमच्या अनुभवावरनं तुम्ही शिकवा, आम्ही एवढं सांगतोय, तरी तुम्हाला काय ऐकायचं नसतं नवीन पिढीला. हे जरी किती असलं, त्यांचा अपमान करू नका, पण थोडंसं दुर्लक्ष करा आणि तुमच्या मुलांना रोज नवीन अनुभव द्या. झाडं लावायला शिकवा, रंग द्यायला शिकवा, चित्र काढायला शिकवा. वेगवेगळ्या जगात कितीतरी कला आहेत, कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी क्रिएटिव्ह गोष्टी आहेत, ज्या मुलांना रोज त्याचा अनुभव द्या. बाहेरचं जग दाखवा. त्यातून मुलं नक्की तुमची बुद्धिमान होतील. अनुभव इज द की ऑफ युअर इंटेलिजन्स. ऑल द बेस्ट. थँक यू.